चला मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण वेठबिगार प्रतिबंध कायदा 1976 बघतोय. अत्यंत महत्वाचा असा हा कायदा आहे, वेठबिगार प्रतिबंध कायदा असं आपण याला म्हणतो. 1976चा हा आहे. या पद्धतीचं संपूर्ण निर्मूलन करणं उद्दिष्ट बघायचे कशासाठी आहे. एकतर ही पद्धत नष्ट करायची आम्हाला, दुसरं सक्तीच्या मजुरीला प्रतिबंध करायचे, सक्तीने कुणाकडून काम करून घेता येणार नाही. त्यानंतर वेठबिगार कामगारांची मुक्तता करायची आहे. पुढे कर्ज बंधन समाप्त करणे, मानवी स्वातंत्र्य, त्याचं संरक्षण आणि सामाजिक न्याय. म्हणजे अंतिम उद्दिष्ट म्हणाला जे आमच्या राज्यघटनेत दिलंय ना, सामाजिक न्यायाचं तत्व, सोशल जस्टिस, ते यातून आम्हाला साध्य करायचं आहे. कधी लागू झाला? 1976 मध्ये लागू झाला. त्याच्यातल्या काही महत्वाच्या व्याख्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहे, आपल्यासाठी महत्वाचे, परीक्षेसाठी. पहिला तर वेठबिगार पद्धत म्हणायची कशाला? बॉन्डेड लेबर सिस्टीम असं त्याला इंग्रजीत म्हटलं जातं. कर्ज, सामाजिक बंधन, परंपरा किंवा दबावामुळे व्यक्तीकडून सक्तीने काम करून घेण्याची पद्धत. सगळ्यात महत्वाचं आहे सक्ती. त्याची मर्जी असो किंवा नसो, याच्या मागे कारण तो कर्जबाजारी आहे, चल बाबा माझं कर्ज नाही देते, फेडत नाहीये, कर काम. सामाजिक बंधन आहे, तू खालच्या जातीचा आहे, कर काम. परंपरा आहे, तुम्हाला हे आधीपासून तुमचे पूर्वज करत आले, तुम्हालाही करावं लागेल. किंवा मी पॉवरफुल आहे, माझ्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, दबावात मी त्याला सांगणार हे कर, नाही तर तुझं असं करेल. हे 4 कारणांच्या मुळे सक्तीने काम करून घेतलं जातं, त्याला वेठबिगार म्हणायचं. ती झाली वेठबिगार पद्धत. मग लेबरर कशाला म्हणायचं, कामगार कशाला म्हणायचं? जो व्यक्ती कर्ज किंवा बंधनामुळे स्वातंत्र्य गमावतो आणि काम करण्यासाठी बाध्य असतो, त्याला दुसरा पर्याय नसतो. तो पळून सुद्धा नाही जाऊ शकत त्या ठिकाणाहून. त्याला वेठबिगार म्हणतोय आम्ही, कामगार म्हणतोय. वेठबिगारी कर्जामुळे व्यक्ती वेठबिगार बनतो. कुटुंब, मग त्यामध्ये त्याची पत्नी, पत्नीची पती किंवा मुलं किंवा त्यांच्यावर अवलंबित जेवढे आहे ते सगळे फॅमिलीमध्ये येतात या कायद्याच्या व्याख्येनुसार. निर्मूलन म्हणाल तर पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे प्रथा, असं आपला हा कायदा म्हणतो. वेठबिगारी करार रद्द. आता बघा, ज्यामुळे वेठबिगारी तयार होते, मग त्यामध्ये एखादा करार असेल, एखादी प्रथा असेल, एखादी परंपरा असेल, हे सगळं कायद्यानुसार अवैध आहे. हे कायद्यानुसार असं काही करणं गुन्हा आहे. मग वेठबिगार कामगारांची मुक्तता कशी होणार बरं या कायद्याअंतर्गत? तर सर्व वेठबिगार हे कामगार मुक्त या कायद्याअंतर्गत मानले जाणार. दुसरं इथे असणार कर्जमुक्ती. वेठबिगाराशी संबंधित जे कर्ज आहे ते या ठिकाणी सगळं मुक्त होणार, ते पूर्णपणे रद्द केलं जाणार. त्याच्यानंतर कामगारांकडून ते वसूल करता येणार नाही. हा कायदा जेव्हापासून लागू झाला त्याच्यानंतर तुम्हाला कोणतंही कर्ज वसूल करता येणार नाही. मालमत्ता परत मिळवण्याचा अधिकार सुद्धा आहे वेठबिगार कामगाराला. त्याची तुम्ही मालमत्ता जप्त केलेली असणार आहे, त्याच्या जमिनीवर तुम्ही ताबा घेतलाय, त्याचं घर तुम्ही ताब्यात घेतलंय, ते परत मिळवण्याचा अधिकार त्याला आहे. हा कायदा त्याला तो अधिकार देतो आहे. सक्तीच्या मजुरीस बंदी. बघा बरं, कोणालाही सक्तीने, धमकीने, कर्जाच्या मोबदल्यामध्ये कोणतंही काम करण्यास भाग पाडता येत नाही. सक्ती नाही चालणार, धमकी नाही चालणार, कर्जाचा मोबदला, त्या बदल्यात सुद्धा तुम्ही कोणाला काम करायला बाध्य नाही करणार. जिल्हाधिकारी प्रमुख अधिकारी आहे जिल्हा लेवलचे. जर या कायद्याचा भंग झाला तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांना वेठबिगारांची मुक्तता करता येते, तपासणी करता येते, कारवाई करता येते, पुनर्वसन व्यवस्था सुद्धा करता येते. जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आहे. एक सतर्कता समिती असते या कायद्याअंतर्गत, त्याला आपण व्हिजिलन्स कमिटी असं म्हणतो आहे. प्रत्येक जिल्ह्यात ते असणारे, प्रत्येक तालुक्यात ते असणारे. कोणी वेठबिगार आहे का ते शोधा, असेल त्यांचं पुनर्वसन करा, नाही किंवा आहे त्याचा रिपोर्टिंग त्याचं शासनाला करा. ही कमिटी ते काम करणार. पुनर्वसन म्हणजे काय करायचं बरं? मग एखाद्या तालुक्यात, एखाद्या जिल्ह्यात काही ठिकाणी तुम्हाला आढळून आले का इथे वेठबिगारी चालते, मग तुम्ही काय करणार? एकतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आर्थिक मदत तुम्हाला करावी लागेल ना, कारण त्याचा पैशाचा प्रॉब्लेम आहे त्याचा.
त्याला राहण्यासाठी घर, त्याची व्यवस्था, त्याला रोजगार, त्याला काहीतरी कमवायचं साधन द्यावं लागेल. तो अडाणी म्हणून हे सगळं घडलंय. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, काय काय गेलं ते सगळं आणण्यासाठी शिक्षणही द्यावं लागेल. गुन्हे आणि शिक्षा हा दंडनीय गुन्हा आहे. हा दंडनीय गुन्हा आहे. दंडाची तरतूद, जर या कायद्याचं उल्लंघन झालं तर कारावास होणार, दंड होणार आणि दोन्ही सुद्धा होऊ शकतो. कारावास आणि दंड या दोघांचीही तरतूद या ठिकाणी आहे. जर कंपनीने असा गुन्हा केला तर त्या कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरल्या जाणार, त्यांना दोषी धरल्या जाणार. आता दिवाणी न्यायालयाचा अधिकार या ठिकाणी प्रतिबंधित केलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी दिवाणी न्यायालय या कायद्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. दिवाणी न्यायालयांना इथे जास्त पॉवर नाही आहे. काही ठिकाणी कामगारांचं संरक्षण काय होतं, मानवी हक्क सुरक्षित राहतात, सामाजिक शोषण कमी होतं, सक्तीची मजुरी थांबते आणि स्वातंत्र्य मिळतं कामगारांना. हे लक्षात ठेवा. शासनाला काय अधिकार आहे? नियम बनवण्याचं काम शासन करणार, समित्या स्थापन शासन करणार, पुनर्वसनाची योजना शासन राबवणार, कल्याणकारी योजनाचा तो भाग आहे. आणि वैशिष्ट्य म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचं कर्जमुक्ती करणं ते वेठबिगार मजुरांची, सक्तीची मजुरी त्याला बंदी आणणं आणि पुनर्वसनाची व्यवस्था करणं, सगळे कंट्रोलिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी असणार आहे. या कायद्यामधले काही कलम आहे जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. बघा, कलम 2 मध्ये तर व्याख्या येते, सगळीकडेच आपलं माहीत असतं. सगळ्यात महत्त्वाचं कलम या कायद्याचं गाभा, कलम 4 नुसार वेठबिगारी निर्मूलन करायचं आहे. कलम 4 करार रद्द करायचा. कलम 5 कर्जमुक्तीचं कलम महत्त्वाचं आहे. कलम 6 कारण ही कर्जबाजारी खूप जण झाली होती. व्हिजिलन्स कमिटी. कलम 10 जिल्हाधिकाऱ्यांच्या पॉवर, हा प्रश्न येऊ शकतो. कलम 12 मध्ये त्या पॉवर आहे. वेठबिगारीला प्रवृत्त करायचं कलम 16 आहे. सक्तीची मजुरी कलम 17 आहे. वेठबिगार प्रथा चालवायची कलम 18 आहे. आणि कलम 22 कंपनीद्वारे गुन्हे जे होतात ते कलम 22 अंतर्गत या ठिकाणी नोंदवले जाणार आहे. चला आता प्रश्नांची उत्तरं पटपट आली पाहिजेत. काही ठिकाणी ऑप्शन सांगण्याची गरजही पडू नये असं मला वाटतं. चला, जे लाईव्ह आहेत ते कमेंट्स करतील, जे नंतर बघतायत ते नोट डाऊन करतील. तारीख माहिती आहे तुम्हाला, अध्यादेश माहिती आहे. अध्यादेश काढला होता याचा 25 ऑक्टोबर 1975 या तारखेला खरं तो अध्यादेश काढलेला आहे. 25 ऑक्टोबर 1975चा अध्यादेश आहे, पण हा कायदा 1976चा म्हणून आपण ओळखतो. आणि तो संपूर्ण भारतामध्ये लागू झाला, हेही तुम्हाला माहीत असावं. सगळ्यात महत्त्वाचं ते इंदिरा गांधीजींचं जे आणीबाणीच्या काळातला 20 कलमी कार्यक्रम होता ना, त्याचा एक हा भाग होता. बघा, हे लक्षात राहू द्या. 20 पॉईंट प्रोग्रामचा हा एक भाग होता. उद्देश सरळ वेठबिगारीचं निर्मूलन, बॉन्डेड लेबर सिस्टीम, स्वेच्छेने, दबावाने, सरकारी सेवा, प्रशिक्षण पद्धती कशाला म्हणणार, अशी व्यवस्था की जिथे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या किंवा पूर्वजांच्या कर्जाच्या परतफेडीसाठी अत्यंत कमी मोबदल्यामध्ये, एकतर खूपच फुकटात किंवा मोबदलाच नाही, अशा ठिकाणी सक्तीने काम करावं लागते. दबावही असू शकतो, कर्ज असू शकतं. बॉन्डेड लेबर कशाला म्हणायचं, तेच कर्जामुळे काम करण्यात जे बाध्य आहेत त्यांना बॉन्डेड लेबर म्हणायचं. इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे. वेठबिगारी संबंधित कर्जाला आम्ही काय म्हणतो बघा, वेज डेट, बॉन्डेड डेट, इंडस्ट्रियल डेट आणि लेबर टॅक्स. याचा उच्चार डेप्ट असा नाही बरं, डेट असंच करतात याचा उच्चार फक्त. वेठबिगारी, वेठबिगारीचा अर्थच काय, बॉन्डेड. बस कलम 2G मध्ये ही व्याख्या दिली आहे. कलम 2G मध्ये बॉन्डेड डेटची व्याख्या दिलेली आहे. थोडंसं कलमाकडे लक्ष देत चला, कलम तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि त्या डेटच्या अडकून, त्याच्या ओझ्याखाली अडकून जे मजुरी करतायत त्यांना मग म्हणायचं बॉन्डेड लेबर, ते वेठबिगार. बिगार म्हणजे लेबर, मजूर. आता वेठबिगार पद्धत कशी मानली जाते, वैध, मर्यादित, पूर्णपणे रद्द, तात्पुरती मान्य आहे. आता तुम्हाला सांगितलं वेठबिगार पद्धती संपूर्ण देशामध्ये रद्द होते, कायदा लागू झाला तेव्हापासून. कलम माहिती आहे, कलम 4 म्हणतंय की पूर्णपणे रद्द म्हणजे रद्द, चालणार नाही. कलम 4 मध्ये म्हटलंय वेठबिगारी करणारे करार कसे, वैध, नोंदणीकृत, अवैध, करपात्र, करार नाही चालणार.
प्रथा नाही चालणार, परंपरा नाही चालणार. बघा उत्तर आली पाहिजेत. ती वाईड आहे. कलम 5 म्हणतंय ते अवैध आहे. त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे हा वाईड, अवैध आहे. कलम 5 कराराचं कलम 5 आहे, लक्षात राहू द्या. कलम 5 करारासंदर्भात. वेठ बिगारीशी संबंधित कर्जाचं काय होतं? वेठ बिगारी वाढवले जाते, अवैध अर्धे माफ केले जाते, पूर्णपणे रद्द केले जाते, न्यायालयाकडे वर्ग केले जाते. वेठ बिगारी. 8 नंबरचा प्रश्न आहे. कलम 6 मध्ये दिलंय कायदा लागू झाला कोणत्याही प्रकारचं कर्ज असू द्या ते पूर्णपणे एक्सटिंग्विश होणार. कलम 6 एक्सटिंग्विश होत आहे, ते पूर्णपणे रद्द केलं जाते. काहीच नाही, ते कोणाला वसूल नाही करता येणार. कोणता अधिकार या कायद्याअंतर्गत कामगारांना मिळतोय? बघा, करमाफी, मालमत्ता परत, उद्योग परवाना, बोनस. अधिकार कोणता? 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कर्जापोटी सावकाराने, मुख्यत्वे सावकार हे करायचे, जमीन घ्यायचे, मालमत्ता घ्यायचे, आपल्याकडे ठेवून घ्यायचे, जप्त करायचे, ती परत मिळवण्याचा अधिकार हा कायदा देतोय. सक्तीच्या मजुरीस या कायद्याअंतर्गत काय आहे? परवानगी, प्रोत्साहन, बंदी, कर सवलत. सक्ती, वेटीस धरून काहीतरी करायचं आहे. फोर्स लेबर असं म्हटलं गेलंय. आमचं राज्यघटनेतलं कलम किती माहिती याच्या संबंधित? राज्यघटनेतल्या कलम 23ला अनुसरून हा कायदा आहे. बंदी म्हणजे बंदीचे कलम 23, वेठबिगारी आपण कलम 24 बघितलं, बालकामगार. या कायद्याची अंमलबजावणी अधिकारी कोण? कोणाला पावर आहे? तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक, न्यायाधीश. या कायद्याची अंमलबजावणी करायची पावर कोणाला आहे? कलम 10 नुसार ती जबाबदारी कोणाकडे आहे? कलम 10 कलेक्टरला या पावर आहेत. कोणाला आहेत? कलेक्टरला या पावर आहेत. जिल्हाधिकारी कोणतं कार्य करतात? जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य कोणतं आहे? वेठबिगारांची मुक्तता, तपासणी, पुनर्वसन, वरील सर्व. 12 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. जिल्हाधिकारी काय करतायत? वेठबिगारांना शोधून काढतायत आणि त्यांची मुक्तता करतायत, कायद्याची तपासणी करतायत, मुक्त केलेले कामगार आहे त्यांचं पुनर्वसन करतायत. हे सगळंच याच्यामध्ये आलं की जिल्हाधिकारी त्यांची कार्य. कलम कोणतं? 12 नंबरचा प्रश्न. कलम लक्षात ठेवा, मी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं, एकदा आठवा. व्हिजिलन्स कमिटी काय, कशासाठी? कर वसुली, वेठबिगार शोधायची, मदत करायची, उद्योग नोंदणी, बोनस वितरण, कुठे कुठे असू शकते. इंटरेस्टिंग आहे. दक्षता समिती म्हणतोय आपण. शोध घ्यायचा आहे, मुक्त करायचं आहे, मदत करायची आहे, पुनर्वसन करायचं आहे. तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, संसद, सर्वोच्च न्यायालय, मंत्रालय, कुठे? व्हिजिलन्स कमिटी. व्हिजिलन्स कमिटीचं कलम माहिती? ही जी आहे व्हिजिलन्स कमिटी जी आहे हिचं कलम 14 लक्षात ठेवा. व्हिजिलन्स कमिटीचं कलम 14 नाही, कलम 13. कलम 13. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये ही कमिटी असणार, काम करणार. पुनर्वसनामध्ये कोणत्या सुविधा दिल्या जाऊ शकतात? आर्थिक मदत, रोजगार, शिक्षण, वरील सर्व. पुनर्वसन. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आर्थिक मदत म्हणजे त्याचं एक लिमिट ठरलेली असते, 3 लाखापर्यंत, 4 लाखापर्यंत वगैरे काय असेल, रोजगाराच्या संधी असेल, मुलांना शिक्षण असेल, हे सगळं पुनर्वसनामध्ये करायचं आहे. अभ्यासकर्ता ॲप्लिकेशनवर कामगार विभागाची स्वतंत्र बॅच चालू आहे, तुम्ही जॉईन करू शकतात. वेठबिगारी ठेवणे हा कसा गुन्हा आहे? बघा, नागरी, दंडनीय, कर, आर्थिक व्यवहार, वेठबिगारी. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कॉग्निजेबल आणि जामीनपात्र नसलेला असा तो दंडनीय गुन्हा आहे. दंड आहे त्याच्यामध्ये, दंडनीय असा तो गुन्हा आहे. कायद्याचं उल्लंघन केलं काय? दंड, कारावास दोन्ही बढती. हा सगळ्या कायद्यामध्ये हे आहे. ते फक्त कलम 16 नुसार हे आहे. कारावास 3 वर्षापर्यंत होऊ शकतो, 2000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. काय? कारावास 3 वर्षापर्यंत होऊ शकतो. हा एक मुद्दा. कंपनीने गुन्हा केला तर जबाबदार कामगार, अधिकारी, ग्राहक, पंचायत समिती. गुन्हा करते कंपनी. प्रश्न क्रमांक 18. गुन्हा केलाय, इन्चार्ज कोण आहे? त्या कंपनीचं कारभार कोण बघतंय? तो जबाबदार. कारभारी जबाबदार. संरक्षण कोणतं आहे? मानवी हक्क, सक्तीची मजुरी, सामाजिक शोषण. काय काय कशापासून संरक्षण? 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मानवी हक्क, सक्तीच्या मजुरीपासून, सामाजिक शोषणापासून. यस, तिन्ही संरक्षण या कायद्यामुळे भेटता आहेत शासनाला अधिकार.
शासनाचे अधिकार कोणते? नियम बनवणे, समित्या स्थापन करणे, पुनर्वसन योजना राबवणे, वरीलपैकी सर्व. उत्तर देता आलं पाहिजे. शासन काय करतंय? रूल्स, कमिटीज, रिहॅबिलेशन सगळेच कामं शासनाचीच आहे. शासनच नेमणार अधिकारी. फॅमिलीत कोण येतं? पती, पत्नी, मुलं, अवलंबित सदस्य, वरील सर्व. फॅमिलीची व्याख्या या कायद्याची जी आहे हे सगळेच. कलम 23 भारतीय राज्यघटनेतलं. बरं, भारतीय राज्यघटनेतलं कलम 23 या कायद्यातलं नाही. भारतीय राज्यघटनेतलं कलम 23 आहे मानवी व्यापार, ह्युमन ट्रॅफिकिंग असा शब्द आहे, किंवा सक्तीची मजुरी, फोर्स लेबर हा शब्द आहे. आणि हा राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयलेशन असं याला म्हणतो. शोषणाविरुद्धचा हक्क आहे हा. सक्तीची मजुरी त्याला बंदी आहे. कलम 23. कलम 24 काय आहे बघितलं आपण कालच. बालमजुरीला बंदी आहे 14 वर्षाखालील. अनुच्छेद 46 बघा भारतीय राज्यघटनेतलं आहे. काय करतंय? व्यापार वाढ, दुर्बल घटकांचं संरक्षण, कर आकारणी, पर्यावरण संरक्षण याची सुद्धा अंमलबजावणी. हा कायदा म्हणजे काय? राज्याला जी काही DPSP ठरवून दिली आहे, मार्गदर्शक तत्व दिली आहे, त्याचं अंमलबजावणी करण्याचं हे काम आहे. अनुसूचित जाती जमाती इतर दुर्बल घटक त्यांचं शैक्षणिक आणि आर्थिक संरक्षण करायचं, सामाजिक अन्यायापासून त्यांना वाचवायचं आहे. त्यासाठी कलम 46 मध्ये तरतुदी आणि म्हणून हा कायदा केला आहे. कलम तुम्हाला विचारलं की या कायद्यामध्ये वेठबिगारी निर्मूलन त्याचं कलम 4, 6, 10, 16 झालंय, सांगितलंय. किती? कलम 4 सगळ्यात महत्वाचं या कायद्यामधलं. करार रद्द. कलम 2, 5, 12, 17 करार रद्द. 26 नंबरचा प्रश्न. कलम 5 करार कोणकोणते येतात? करारामध्ये काय काय येतं सांगितलं मी तुम्हाला. उत्तर देता आलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रथा, परंपरा, रूढी ते सगळं येतं. कर्जमुक्ती संबंधी कलम 6, 10, 18, 22 हे लक्षात ठेवा, कारण हे तर मेन आहे ना. कर्जमुक्ती झाल्याशिवाय त्याला काहीच फायदा होणार नाही. कलम 6 मध्ये आहे कर्जमुक्ती. कितीमध्ये आहे? कलम 6 मध्ये या ठिकाणी कर्जमुक्ती सांगितलेली आहे. ओके, 27 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. पुढे जातोय आपण. व्हिजिलन्स कमिटी कलम 5, 10, 16, 22 व्हिजिलन्स कमिटी किती कलम आहे का यामध्ये? बघा ऑप्शन वरती घेतलंय मी. किती कलम आहे? सक्तीची मजुरी कलम 12, 16, 17, 18 सक्तीची मजुरी. कलम 16 मध्ये या ठिकाणी सक्तीने वेठबिगार म्हणून राबवल्याची शिक्षा आहे त्याचं कलम 16 आहे. ओके, पुढे हा अधिनियम काय आहे? कर, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि कामगार संरक्षण, फौजदारी. सरळ सामाजिक न्यायाचा कायदा आहे, कामगार संरक्षणाचा कायदा आहे. अजून पुढच्या राऊंडमध्ये आपला वेळ भेटला तर मी याची बेसिक काही अजून कन्सेप्ट याच्यावरचे घेणार आहे. बघूया आपण कसं. आता आपण बेसिक एक ॲक्ट, त्याच्यावरचे नोट्स, त्याच्यावरचे सेशन, त्याच्यावरचे सराव पेपर एकदम बेसिक स्वरूपाचे घेऊन घेतोय, जेणेकरून तुमची परीक्षा लवकर डिक्लेअर झाली तर तुम्हाला अडथळा येणार नाही, सोपं जाईल. तुम्ही याचं बेसिक PDF वाचू शकतात, बॅचमध्ये दिलेली आहे. थांबूया, बॅच जॉईन करून घ्या. आपल्या मित्रांना लेक्चर शेअर करत चला. धन्यवाद.